नमस्कार, सुस्वागतम. आज आपण घरातल्या प्रत्येक वयोगटाला चालणारा, पोटभरीचा परंतु पौष्टिक असा नाश्त्याचा एक प्रकार पाहणार आहोत. ते म्हणजे काकडीचं थालीपीठ. थालीपीठाची भाजणी करण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य एकत्र करायची, ती धुवायची, आधी निवडून घ्यायची, मग धुवायची, मग ती उन्हात वाळवायची, मग ती भाजायची. त्यात ती दळून आणायची गिरणीतनं. दळताना त्यात वेगवेगळ्या प्रकारचे निवडक मसाले घालतो आपण, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले घालतो. परंतु इतका वेळ आपल्याकडे कायमच असतो असा नाही. मग तुम्हाला देखील चांगल्या प्रकारची, उत्तम दर्जाची थालीपीठाची भाजणी जर हवी असेल, तर त्वरित दैसर येथील गुरव मसाले या दुकानाला तुम्ही संपर्क करायचा आहे. हे त्यांचंच प्रॉडक्ट आहे आणि तीच थालीपीठाची भाजणी वापरून आज आपण काकडीचं थालीपीठ कसं करायचं हे पाहणार आहोत. धन्यवाद. काकडीच्या थालीपीठासाठी आपल्याला घरात सहजतेने उपलब्ध असलेलं आणि मोजकंच साहित्य लागतं. सगळ्यात आधी आपल्याला या थालीपीठासाठी लागणार आहे ही छान भाजून तयार केलेली थालीपीठाची भाजणी, बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, किसून घेतलेली काकडी, मिसळणाचा डबा म्हणजे मिसळातल्या डब्यातले अगदी निवडक मसाले आपल्याला लागणार आहेत आणि थालीपीठ भाजण्याकरता आपल्याला तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे. थालीपीठ बनवण्याच्या कृतीकडे आता आपण वळूयात. या एका मिक्सिंग बोलमध्ये मी चिरलेली किंवा किसून घेतलेली काकडी घेतलेली आहे. त्यानंतर जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे किंवा घेतला तरी चालणार आहे. तो कांदा मी यात घेतलाय. आता थोडीशी कोथिंबीर मी जी चिरून घेतली आहे, त्यापैकी थोडी कोथिंबीर मी यात घालतेय. आता आपण थोडंसं पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद त्यात घालूयात. आपल्या घरी उपलब्ध असलेला कोणताही मिक्स मसाला आपण यात वापरू शकतो. आता माझ्या घरी हा गुरव मसाले यांचाच एक युनिव्हर्सल आणि व्हर्सटाईल असा प्रॉडक्ट म्हणजे मालवणी मसाला उपलब्ध आहे. तो मी यात घालतीये. हे तुम्ही आपल्या तिखटानुसार घाला. याशिवाय तुम्ही यात मिरचीचा खरडा किंवा ठेचा देखील घालू शकता. ज्यांना अधिक प्रमाणात तिखट खाण्याची सवय असते, ते लोक त्या खरड्याचा किंवा ठेच्याचा वापर करू शकतात या रेसिपीमध्ये. आता हे थोडंसं मीठ मी चवीनुसार माझ्या अंदाजाप्रमाणे यात घालतीये. त्याचबरोबर मी अगदी छोटा चमचा हे तेल घातलंय. आता हे मिश्रण हाताच्या साहाय्याने नीट मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे ते थोडं चुरडून घेऊयात आपण. आता मीठ घातल्यामुळे कांदा आणि काकडीचं थोडं पाणी रिलीज करेल आणि त्या निघून आलेल्या पाण्यातच आपण थोडी-थोडी थालीपीठाची भाजणी मिक्स करायची आहे. म्हणजे त्या सगळ्या काकडीचा, कांद्याचा स्वाद त्या थालीपीठाला लागणार आहे. शक्यतो रिलीज झालेल्या पाण्यात जितकं पीठ मावेल, तेवढंच पीठ यात घालून तुम्ही थालीपीठ थापण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्राचं ॲडिशनल पाणी घालण्याची तशी काही आवश्यकता लागत नाही. तुम्ही पाहू शकताय, हे मिश्रण थोडं ओलसर झालंय. हळू काकडीने आणि कांद्याने आपलंच पाणी सोडलेलं आहे, मीठ घातल्यामुळे. हे मिश्रण असं मिक्स करून घेतल्यानंतर मी आता हळू त्यात मावेल इतकं थालीपीठाचं पीठ घालणार आहे. आणि ते मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला अगदीच गरज वाटली तरच यात थोडासा पाण्याचा वापर करा.
आता मिक्स केल्यानंतर मला हे थोडं मिश्रण थोडंसं सुकं वाटतंय, म्हणून अगदी किंचित पाण्याचा मी याच्यात वापर करणार आहे. ही अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते तव्यावर थापताना सोपं जाईल. आता हे पीठ थापून घेण्यासाठी तव्यावर रेडी आहे. तर आपण पाहूयात ते कशा पद्धतीने आपल्याला थापता येतंय ते. आता तुम्ही इथे पाहू शकाल, मी ह्या नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे इथे. तुम्ही याऐवजी लोखंडाचा किंवा भिडाच्या तव्याचा देखील वापर करू शकता. आता हा थालीपीठ आपल्याला किती मोठं हवं आहे, त्या हिशोबाने आपण अंदाजे हा थालीपीठाचा गोळा असा घ्यायचा आहे. आता हा नॉनस्टिकचा पॅन असल्या कारणामुळे, तवा असल्या कारणामुळे आपल्याला तेलाची आवश्यकता नाही आहे. थालीपीठ भाजून झाल्यानंतर ते तसंच निघून येईल, चिकटणार नाही. म्हणजे आपण थोडं-थोडं तेल त्याला सोडणार आहोत भाजण्यासाठी, परंतु तो ते खाली चिकटणार नाही. हेच जर तुम्ही थालीपीठ तव्यावर म्हणजे लोखंडी तव्यावर किंवा बिडाच्या तव्यावर थापणार असाल, तर थोडासा थापण्याआधी तेल-पाण्याचा हात लावून घ्या. आपण वडे ज्या पद्धतीने थापतो, त्या पद्धतीनेच हे थालीपीठ किती जाड किंवा किती कमी जाडीचं आपल्याला हवं आहे, त्या हिशोबाने ते थापून घ्यायचं आहे तव्यावर. काकडी आणि कांदा त्यात घातल्यामुळे खरंच या थालीपीठाची चव खूप जास्त चांगली लागते. आणि मी जी ही गुरव मसाले यांची थालीपीठाची भाजणी वापरली आहे, त्यात कैक प्रकारचे कडधान्य, कैक प्रकारच्या डाळी, कैक प्रकारचे धान्य आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे अख्खे गरम मसाले देखील वापरलेले असतात. त्याच्यामुळे हे थालीपीठ करताना विशेष यात कुठल्या जास्त मसाल्यांची गरज लागत नाही. हे अशा तऱ्हेने होल करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला त्यात तेल सोडणं सोपं जाईल. आता आपण हे थालीपीठ भाजायला गॅसवर ठेवूयात. आता हे थापलेलं थालीपीठ मी गॅसवर ठेवलंय आणि गॅस मध्यम आचेवर ठेवलाय. आता ते थोडं होऊ द्यायचंय, वरचा भाग थोडासा सुकायला द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ते झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत, म्हणजे थोडं भाजून घेणार आहोत. आता हा थालीपीठाचा वरचा भाग थोडासा सुकला आहे, त्याच्यामुळे आपण त्यात तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे थोडं-थोडं. हे पहा, हे जे आपण होल केलेत ना, यात थोडं-थोडं तेल घालायचं आहे आपण. कडेने देखील थोडंसं तेल तुम्ही सोडू शकता, म्हणजे जेणेकरून ते थालीपीठ तव्यापासून विलग लगेच होईल. मुलांना निरनिराळ्या भाज्या खाऊ घालण्यासाठी थालीपीठ हे उत्तम पर्याय आहे. ज्या भाज्या मुलं शक्यतो करून खात नसतील, त्या भाज्या आपण या थालीपीठात बारीक किसून घालू शकतो आणि त्या मुलांना खायला घालू शकतो. आता आपण हे झाकण त्यावर ठेवूया. मैत्रिणींनो, आता तुम्ही पाहू शकत असाल, हे उलटल्यानंतर एका साईडने थालीपीठ झालेलं आहे. आता आपण ते दुसऱ्या साईडने शिजायला द्यायचं आहे थोडंसं. थोडं-थोडं वरून देखील हे जे होल आपण केलेत, त्याच्यातनं थोडं-थोडं तेल सोडायचं आहे. वाटल्यास तुम्ही त्याच्यावर थोडा वेळ आणखी झाकणसुद्धा ठेवू शकता. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण ही थालीपीठाची भाजणी वापरून त्यात काकडी किसून घालून हे थालीपीठ तयार केलेलं आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, गोड चटणीसोबत, सॉससोबत
किंवा लोण्यासोबत खायचं आहे. ह्या थालीपीठाची भाजणी जर तुम्हाला हवी असेल तर दैसार येथील अशोकवन येथील गुरव मसाले या दुकानाला तुम्ही नक्की भेट द्या आणि त्यांच्याकडून ती थालीपीठाची भाजणी तुम्ही विकत घेऊन हे अशा प्रकारचं थालीपीठ नक्की करून पहा. तुमच्या प्रतिक्रिया मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर त्यांना लाईक शेअर नक्की करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.